नमस्कार बघतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवीचे अनेक स्वरूपे सांगितली गेलेली आहेत, ज्यात काही वृक्षांना देवी मातेचे स्वरूप सांगितले गेलेले आहे. तर आज मी तुम्हा लोकांना पावन वृक्षांच्या विषयी सांगणार आहे. नवरात्रीचे पावन पर्व सुरू आहे. तर बघतो, काही असे वृक्ष आहेत जे की देववृक्ष व देवी वृक्षही बोलले गेलेले आहेत, कारण की हे देवी देवतांच्या स्वरूप असतात आणि आपल्या धर्मामध्ये आपण यांना देवी देवता मानून यांची पूजा करतो. बघतो, ही झाडी झुडपे आपल्याला प्राणवायू प्रदान करतात. सर्व प्रकारच्या ज्या पण नकारात्मक ऊर्जेच्या शक्ती असतात त्यांना आपल्या आतमध्ये स्वतः खेचून घेतात आणि आपल्याला स्वच्छ व ताजे वातावरण प्रदान करतात. कारण की ही झाडी वृक्षे स्वतः उन्हामध्ये तापत असतात आणि मनुष्याला सावळी व शांती प्रदान करतात. तर बघतो, नवरात्रीच्या काळात काही अशी झाडी झुडपे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितली गेलेली आहेत, ज्यांना फक्त स्पर्श करून आल्या मात्राने व्यक्तीच्या बंद नशिबाची टाळी खोलली जातात, व्यक्तीचे सौभाग्य चमकू लागते. बघतो, श्रीहरी विष्णूंनी स्वतः सांगितलेले आहे, पिंपळाचे जे झाड आहे त्यात मी स्वतः वास करतोय. पिंपळाच्या झाडाला सर्व वृक्षांचा राजा बोलले गेलेले आहे, कारण की या वृक्षाचे जे आयुष्य आहे ते सर्वात अधिक असते. बघतो, आज मी तुम्हाला नवरात्रीच्या कालावधी दरम्यान स्पर्श केल्या जाणाऱ्या वृक्षांच्या विषयी सांगत आहे. बघतो, आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात, मंगलदायी असतात. जर या वृक्षाला स्पर्श कराल तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी, सर्व प्रकारच्या त्रास, पीडा, परेशानी सर्व काही समाप्त होतात, खास करून या नवरात्रीच्या वेळेमध्ये. बघतो, नवरात्रीच्या या वेळेला शक्तीचे पर्व बोलले जाते. आता असे का बोलले जाते? कारण की या वेळेत ज्या अचेत वस्तू व शक्ती असतात त्याही चेतनायुक्त होऊन जातात. म्हणजेच यावेळी जी शक्ती आपल्या भूतलावर येते, या नवदुर्गेला आपण एक शक्ती बोलू शकतो, जी की देवी माता या भूतलावर येते. तर जेवढी पण झाडी झुडपे आहेत, जीवजंतू आहेत, चल व अचल अशा सर्व प्रकारच्या ज्या पण वस्तू आहेत, या सर्वांमध्ये प्राणहित होऊन जातो, शक्ती समाविष्ट होऊन जाते आणि हे जागृत होऊन जातात. तर मग अशा वेळेत जो पण कोणी व्यक्ती या झाडी वृक्षांना जाऊन स्पर्श करतो, खास करून देवीच्या स्वरूपात बोलले गेलेली जी झाडी रोपे असतात, तुम्ही यांना जाऊन जर स्पर्श करून येता तर मग तुमच्या जीवनाच्या ज्या पण परेशानी आहेत, दुःख, कष्ट व पीडा आहेत, क्लेश, कलह आहेत, रोग व आजार आहेत, किंवा मग किती खूपच मोठ्या समस्या असतील तर सर्व काही संपून जातात. फक्त आज मी तुम्हाला 3 वृक्षांच्या विषयी सांगणार आहे आणि या तिन्ही वृक्षांना देववृक्ष बोलले जाते. या माहितीला जरा ध्यान देऊन ऐका. खरे सांगायचे तर नवरात्रीच हा एक असा पर्व असतो, हा एक असा कालावधी असतो की ज्यामध्ये तुम्हाला खूपच जास्त पूजापाठ करावे लागत नाही. फक्त 9 दिवसांच्या या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या गरिबीला स्वतः तुमच्या डोळ्यांनी समाप्त होत असताना पाहू शकता. बघतो, मी तुम्हाला ज्या वृक्षांच्या विषयी सांगणार आहे, हे सर्व वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास अगदी खूपच सहजतेने आढळून जातील. तर बघतो, तुम्ही या व्हिडिओच्या माहितीला अगदी ध्यान देऊन पहा, जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. तर ते असे कोणते 3 वृक्ष आहेत ज्यांना आपण नवरात्रीच्या कालावधी दरम्यान नक्की स्पर्श करून आले पाहिजे. बघतो, एक खास गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितोय की नवरात्रीच्या वेळी जेवढी पण जास्त होऊ शकेल देववृक्षांची तुम्ही पूजा अवश्यच करा. या तर मग मी आपणास सांगण्यात जातोय की कोणत्या वृक्षाला नवरात्रीत स्पर्श केल्याने गरिबी संपून जाते. बघतो, यात जो पहिला वृक्ष आहे तो आहे बेल वृक्ष. बघतो, हा जो बेलाचा वृक्ष आहे तो श्री पार्वती मातेच्या घामाच्या धारेने उत्पन्न झालेला आहे. स्कंद पुराणाच्या अनुसार माता पार्वतीला देवी स्वरूप सांगितले गेलेले आहे, अर्थात ही नवदुर्गाच्या स्वरूप मानली गेलेली आहे. तर या बेलाच्या फांद्याच्या स्वरूपात पार्वती माता, मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये श्री हरिविष्णू आणि बाकी सर्व हिस्स्यांमध्ये श्री शिवशंकर वास करतात. संध्याकाळच्या वेळी शिव मंदिराच्या जवळ श्री दुर्गा देवीच्या मंदिराजवळ बेलाचा हा जो वृक्ष आहे याच्याजवळ तुपाचा दिवा लावल्याने व्यक्ती धनवान, गुणवान आणि पराक्रमी बनतो. त्या व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोरथांची पूर्तता होते. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये हेही सांगितले गेलेले आहे, नवरात्रीच्या वेळी जी पण व्यक्ती या बेलाच्या वृक्षाला माता नवदुर्गेचे ध्यान करता करता 7 वेळा स्पर्श करून येते, तर अशा व्यक्तीची तत्काळ, जर त्या व्यक्तीने उपवास धरला असेल, ध्यान देऊन ऐका, जे लोक उपवास करतात अशा व्यक्तीची थकावट, सुस्ती तत्काळ निघून जाते. बघतो, हे लक्षात घ्या, नवरात्रीच्या वेळी उपवास करणाऱ्या व्यक्तीने जेवढे शक्य असेल तेवढे संध्याकाळच्या वेळी बेलाच्या वृक्षाला स्पर्श करून आले पाहिजे. कमीत कमी 7 वेळा अवश्य स्पर्श करून यावे आणि तुपाचा दिवाही संध्याकाळच्या वेळी जरूर लावावा. तर आता हा दिवा लावण्याचे काय फायदे होतील हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. होऊ शकते की व्हिडिओ थोडा लांब होईल,
पण मी सर्व काही माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुमचा किमती वेळ या व्हिडिओला अवश्य देण्याचा प्रयत्न करा. तर पहा बघतो, जेव्हा तुम्ही उपवास करता तर तुमच्या शरीरात थकावट येते, शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासू लागते. भले तुम्हाला आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत असते, पण तुमच्या शरीरात ऊर्जेची कमतरता होऊ लागते. पोटात अन्न पाणी न घेतल्यामुळे कमकुवतपणा जाणवतो. तर या ऊर्जेला कायम स्थिर ठेवण्यासाठी, या ऊर्जेला प्राप्त करण्यासाठी तुम्ही बेलाच्या वृक्षाला अवश्य स्पर्श केला पाहिजे. बघतो, अनेक संत महात्मांनी या बेलाच्या वृक्षाच्या पानांना खाऊन घोर तपश्चर्या केलेल्या आहेत. तसेच कित्येक प्रकारच्या सिद्धी प्राप्त केलेल्या आहेत. धर्मशास्त्रे सांगतात की जर नवरात्रीच्या वेळी बेलाच्या पानांना खाल्ले जाईल तर ती व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून ज्या मंत्रांचा जप करत आहे आणि त्यांना सिद्धी प्राप्त होत नाहीये, तर अशा व्यक्तींना शाश्वत सिद्धी लवकरच प्राप्त होते. अशा व्यक्तींना बेलाची पाने खाल्ल्याने ती सिद्धी मिळून जाते. तसेच तुपाचाही दिवा लावल्याने सिद्धी प्राप्त होण्यास सुरुवात होऊन जाते. आता फक्त या सिद्धीचा अर्थ म्हणजे कार्यांमध्ये यश, कीर्ती व सफलता येत जाते. आणि जर कोणी व्यक्ती नवरात्रीच्या दरम्यान बेल वृक्षाच्या मुळाशी दूध अर्पण करतो तर सर्व प्रकारच्या व्याधी दूर होऊन जातात. आणि जर कोणी सिंदूरयुक्त गंगाजल अर्पण करतो तर व्यक्तीची गरिबी समाप्त होते. आणि जर कोणी काळे तीळ अर्पण करतो या बेलाच्या वृक्षाच्या मुळाशी तर त्या व्यक्तीस सौभाग्याची प्राप्ती होते. आणि तसेच जर कोणी बेलाच्या झाडाच्या तिन्ही पानांमध्ये, बघतो हे जरा ध्यान देऊन ऐका, बेलाच्या या साबूत पानास त्रिदेवी बोलले गेलेले आहे, जसे की महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तर या बेलाची जी 3 पाने आहेत, महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती, यांचे तिन्ही स्वरूप सांगितले गेलेले आहे. तर मग अशा या तिन्ही पानांमध्ये जसे की पहिल्या पानावर एम, दुसऱ्या पानावर ह्रीम आणि तिसऱ्या पानावर क्लीम अशा प्रकारे कुंकवाने लिहून देवी दुर्गा मातेला अर्पण करायचे असते. तर बघतो, कुंकवाने लिहून या पानांना देवी मातेच्या चरणांवर अर्पण केले जाते तर तत्काळ त्याच वेळी तुमच्या मनोकामनेची पूर्तता होते, कार्यांमध्ये सफलता मिळते. आणि जर बऱ्याच कालावधीपासूनची तुमची कोणती इच्छा असेल आणि तुम्ही इच्छित आहे की ती पूर्ण व्हावी तर हा उपाय तुम्ही अवश्यच करून पहा. याच्या मुळामध्ये बघतो, ध्यान देऊ नका, या बेलाच्या झाडाच्या मुळामध्ये जर कोणती तांब्याची अंगठी असेल, जसं की हा तांब्याचा धातू हा मंगळ ग्रहाशी संबंधित असतो, तर जर नवरात्रीच्या वेळी या वृक्षाच्या मुळामध्ये तांब्याची जी अंगठी अथवा रिंग असते, हिला जर तुम्ही मुळाशी 4 बोटे खणून तेथे पुरून येता आणि पूर्ण नवरात्री संपेपर्यंत यास तेथेच पुरून ठेवता आणि त्यानंतर तुम्ही यास तुमच्या बोटात धारण करता तर ती अंगठी जागृत होऊन जाते. कारण की जो बेलाचा वृक्ष आहे तो स्वयं जागृत बोलला गेलेला आहे. नवरात्रीच्या वेळी या वृक्षाचा जो ऑरा असतो, याची जी ऊर्जा असते ती जास्तीत जास्त वाढलेली असते. आणि मग याच्यापासूनच्या केल्या गेलेल्या प्रयोगाच्या अंगठीला जर तुम्ही आपल्या बोटात धारण करता तर तुम्हाला तुमच्या रक्तासंबंधित कधीही कोणती समस्या येत नाही, शनीची पीडा कधी सतवत नाही, राहूचा काळ ही तुमचे काहीच बिघडवू शकत नाही. दुर्गादेवी मातेची कृपा तुमच्यावर सदैव बनून राहते आणि अशा व्यक्तीचा कधी अकाल मृत्यूही होत नाही. आता बघतो, दुसऱ्या वृक्षाविषयी सांगत आहे, त्या वृक्षाविषयी जरा जाणून घ्या. मी ज्या दुसऱ्या वृक्षाविषयी सांगत आहे तो शमीचा वृक्ष आहे. बघतो, या शमीच्या वृक्षाला स्वयं जगदंबेचे स्वरूप बोलले गेलेले आहे. या वृक्षावर स्वयं देवी जगदंबा साक्षात विराजमान राहते. आणि जर कोणीही व्यक्ती नवरात्री संध्याकाळच्या वेळी या वृक्षाच्या खाली धूपदीप जळवतो, धूर धुपारत दाखवितो तर त्यांची सर्व प्रकारच्या परेशानी दूर होतात. धर्मशास्त्रे हे सांगतात की जर कोणीही व्यक्ती नवरात्रीच्या कोणत्याही एका दिवशी लाल बांगड्यांना जर आपली मनोवांछित इच्छा बोलता बोलता शमीच्या वृक्षाला बांधेल तर तत्काळ त्याच्या मनोवांछित इच्छेची पूर्तता होते. तसेच लाल बांगड्यांना कोणी स्त्री जर जाऊन बांधते तर तिला सौभाग्याची प्राप्ती होते, तिच्या पतीचा कधी अकाल मृत्यू होत नाही. तसेच बघतो, या वृक्षाच्या मुळामध्ये हळद कुंकू अर्पण केल्याने व्यक्तीला आरोग्य संपत्तीची प्राप्ती होते. जे लोक बऱ्याच कालावधीपासून आजारी पडलेले आहेत, अशा व्यक्तीच्या घरात राहणारे जे सदस्य आहेत ते लोक, जी व्यक्ती आजारी पडलेली आहे त्याच्या अंगावरून 7 वेळा या हळद कुंकवाचा उतारा करून या उतारास या शमीच्या वृक्षाच्या मुळामध्ये सोडू शकता. असे केल्याने त्यांचे रोग लवकर बरे होतील. जे लोक बऱ्याच कालावधीपासून आजारी पडलेले असतात किंवा मग तुम्ही या आजारांपासून आपला बचाव करू इच्छिता, निरोगी राहू इच्छिता, तर या उपायास नवरात्रीमध्ये अवश्य करावे. फक्त तुमच्या मनोकामनेच्या पूर्ती करण्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे. या मंत्राचा उच्चार करत तुम्हाला या शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे.
तत्काळ तुम्हाला याचा रिझल्ट पाहण्यास मिळेल. जशीच नवरात्र समाप्त होईल, तुमची जी मनोकामना आहे ती लवकरच पूर्ण होईल. तुमची जी गरिबी आहे, घरातील जी दरिद्रता आहे ती संपून जाईल. तर हे मंत्र कोणते आहे तर बघतो, यात तुम्हाला असे बोलायचे आहे की मम मनोरथ पुरे मम दरिद्रा नाशे. हे मंत्र तुम्हाला बोलायचे आहे. हे मंत्र उच्चारताना तुम्हाला शमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. असे केल्याने सर्व प्रकारच्या तुमच्या मनोवांछित इच्छांची पूर्तता होईल. तुमची जी गरिबी आहे, तुमच्या घरातील जी दरिद्रता आहे ती संपून जाईल. बघतो तुम्ही इच्छिता तर नवरात्रीमध्ये मुलीचा धागा म्हणजेच कलाव्याचा धागा, जो की लाल पिवळ्या रंगाचा सुती रेशीम धागा असतो, शमीच्या झाडावर तुम्ही ह्यास बांधू शकता. बरीच लोक असे धागे बांधतात. बघतो हा मुलीचा कलाव्याचा धागा बांधल्याने स्वयं दुर्गा देवी माता तुमच्याशी बांधली जाते, तुमच्याशी जोडली जाते. सांगण्याचा अर्थ हा आहे की देवी माता आजीवन तुमच्या सोबत आपली कृपा व साथ ठेवते. बघतो अजून एक महत्वाचे ध्यानात ठेवा की जर तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्या कारणांमुळे उपवास व्रत करू शकत नाही आहात, तर केवळ या शमीच्या झाडाच्या मुळाशी असलेली माती आणून नवरात्रीच्या वेळी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर ही माती टाकून याने आंघोळ केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होतो, तिचे भाग्य चमकू लागते. तुमच्या शरीरातील सर्व दोष दूर होतील, जीवनातील नजर दोष बाधाही दूर होतील. तुमच्या शरीरात जर कोणत्या प्रकारची पीडा असेल, नकारात्मक शक्तीने तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला असेल, तर तीही दूर होऊन जाईल. त्यामुळे शक्य झाल्यास या वृक्षाच्या मुळातील मातीने नवरात्री कालावधी दरम्यान तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडीशी घालून आंघोळ अवश्य करावी. बघतो तिसरा जो वृक्ष आहे तो आहे पारिजात. बघतो तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला होता आणि या वृक्षाला देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित केले गेलेले होते. पारिजात वृक्ष श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी या भूतलावर आणला होता. तर बघतो हा जो पारिजात वृक्ष आहे यास ही लक्ष्मी स्वरूप बोलले गेलेले आहे, कारण की श्री लक्ष्मी ही समुद्र मंथनातून उत्पन्न झालेली आहे आणि पारिजाती, तर त्या नात्यानेच यास देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते. बघतो असे मानले जाते की कोणीही मनुष्य ज्याच्या शरीरात किती थकावट असो किंवा कोणती पीडा असो, जसे की नवरात्रीत जर तुम्ही व्रत ठेवता, उपवास ठेवता आणि तुमच्या शरीरात थकावट आढळते, तर तुम्ही या पारिजात वृक्षास नक्की स्पर्श करून यावे. तसेच या वृक्षाच्या झाडाखाली जर तुम्ही नवरात्रीमध्ये तुपाचा दिवा लावता आणि त्याचसोबत चिमूटभर कुंकूही याच्या मुळाशी लावले जाईल, तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते. पण तुम्हाला ही प्रार्थना अवश्यच करायची आहे की हे पारिजात तुम्हाला देवी स्वरूप मानले जाते. तुम्ही आमच्या सर्व प्रकारच्या पीडा कष्टांना दूर करावे. आमच्यावरील जे पण ग्रहदोष आहेत, पितृदोष आहेत, यांना तुम्ही समाप्त करावे. श्री लक्ष्मी देवी तुमची स्वयं बहीण आहे. श्री लक्ष्मीचा आमच्या जीवनात नक्कीच प्रवेश करून द्यावा. अशा प्रकारचा तुम्ही आम्हाला आशीर्वाद प्रदान करावा, अशी तुम्ही मनोभावे पारिजात वृक्षापाशी प्रार्थना करून आपली मनोवांछित मनोकामना व्यक्त करू शकता. तर बघतो जर तुम्ही खूपच लवकर धनवान बनू इच्छिता, तुमच्या जीवनामध्ये कोणती इच्छा मनोकामना अर्धवट बनून राहिली असेल, तर या तिन्हींपैकी कोणत्याही वृक्षाला नवरात्रीच्या कालावधीत स्पर्श करण्यास तुम्ही सुरुवात करू शकता. आणि जर कोणी व्यक्ती या तिन्ही वृक्षांच्या झाडांना स्पर्श करतो, फक्त ध्यान देऊ नये का, या तिन्ही झाडांना जर स्पर्श करतो तर अशा व्यक्तीची कार्य सफल होण्यापासून, अशा व्यक्तींच्या मनोवांछित इच्छा पूर्ण होण्यापासून या संसारातील कोणतीच शक्ती त्यांना अडवू शकत नाही. तर आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.